मराठीतले अभंग म्हणण्याची आवड त्यांना आहे. मराठीतले अभंग म्हणण्याची आवड त्यांना आहे. सर्व धर्म समभाव, शाकाहार, अहिंसा या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. असे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. आम्हाला निश्चितपणे यांच्यावर अभिमान आहे. मी या ठिकाणी रफिक शेखलाल शेख यांना मंचावर आणण्याची विनंती आमच्या महासंघाचे समोर असलेल्या पदाधिकाऱ्यांना करतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यासाठी मोहनलालजी संचेती, जय जिनेंद्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड जैन संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, अहिंसा परमो धर्म. अहिंसा, सत्य, एकाग्रता, समता, बंधुता आणि प्रेम हे मी आजपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकलेले जैन धर्माचे तत्व ऐकायला खूप सुंदर वाटतात. आणि खरंच जर का या तत्वांचं अनुकरण मानव जातीनं केलं तर स्पष्ट सांगायचं म्हणजे आता जे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याची सुद्धा गरज भासणार नाही. प्रेमानं जग जिंकता येतं आणि तिरस्कारानं अर्थात सगळा ऱ्हास होतो. सर्वप्रथम आजचा हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो. कारण अगदी मी खूप ग्रामीण भागातून आहे. आई अंगठा बहादूर असताना सुद्धा तिची एकच तळमळ असायची की माझ्या मुलांनी शिकावं आणि काहीतरी चांगल्या नोकरीला लागावं. मी गावातला पहिला कम्प्युटर इंजिनियर, तो फक्त आईमुळं. तिच्यामुळं सर्व धर्म समभाव ही तत्वे माझ्याकडे आली. अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या वस्तीच्या शेजारून एक पालखी रोड आहे, तिथून दिंडी जात असताना हिची लगबग असते की डोक्यावरती दुधाची कळशी ती पालखीकडे घेऊन जाते आणि बाबांनो मला काही जास्त करता नाही आलं पण हे दूध घ्या, हे खा, किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही चहा वगैरे करून तुम्ही प्या. असं. दुसरं उदाहरण, गावात जेव्हा जेव्हा हनुमान जयंती असते, पर हेड जे काय वर्गणी ठरलेली असते त्याच्यापेक्षा दुप्पट वर्गणी सगळ्यात अगोदर घेऊन जाणारा माझा भाऊ. लहानपणी शाळेत आम्हाला पार्लेजीचं बिस्किट मिळायचं खायला एक, कधी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. पण तेव्हाही त्याचं खूप अट्रॅक्शन होतं आणि असं वाटायचं की जेव्हा कधी आमच्याकडे पैसे येतील ना तेव्हा वाटायचं की माझ्यासाठी खूप मोठी रूम भरून बिस्किटांची ठेवेल आणि पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे बिस्किट आता खाता येत नाहीत किंवा तेवढं अट्रॅक्शन राहिलं नाही. पण शाळेतले जे काही प्राथमिक आणि सर्व प्रकारच्या शाळा आहेत त्यांना अगदी 5-5, 10-10 वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे बिस्किटाचे पुडे आम्ही गेल्या 15 वर्षापासून देतो. गरजेनुसार शाळेय साहित्य वगैरे वगैरे आम्ही वाटण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं की प्रत्येकानं अगदी काशी, मथुरा किंवा मक्का मदिनाला जाऊनच मुक्ती मिळते असं काही नाही. आपण आहोत त्या कामातून लोकांचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचाच एक उदाहरण ऑनलाईन पत्रकार संघाचे. मी ॲक्च्युली मी कोड पत्रकार नाही, मी कम्प्युटर इंजिनियर आहे, पण म्हटले आपणच करू शकतो जेणेकरून लोकांना मोफत प्रेस कॉन्फरन्स ऑनलाईन घेता येतील. इथून पुढचा सगळा जमाना ऑनलाईनचा आहे. तिथं बसून तुम्हाला प्रेस नोट अपलोड करता आली पाहिजे वगैरे वगैरे. एवढंच नाही, आता जे कोणी IT थोडेफार आहेत त्यांना माहिती असेल की वेबसाईट बनवण्यासाठी वर्डप्रेस नावाची जगातली सगळ्यात प्रसिद्ध प्रणाली आहे. त्याचे काही तोटे आहेत ते ओळखून आम्ही स्वतःची एक प्रणाली डेव्हलप केली जेणेकरून लोकांना खूप कमी दरात त्यांची स्वतःची वेबसाईट बनवता आली पाहिजे.
वगैरे वगैरे. जसं सरांनी सांगितलं की अगदी मला 2 वाजता जरी रात्री उठून कोणी विचारलं तुझं आवडीचं संगीत किंवा कोणतं, अगदी मनापासून ते असतं अभंग, गवळणी, भारुड आणि भजन वगैरे, अगदी मनापासून. आणि ते पण आईकडूनच आलं, कारण तिला अगदी तुकाराम, ज्ञानदेव, विठ्ठल, रुक्मिणी यांच्याबद्दल जेवढं नॉलेज आहे कदाचित गावातल्या मराठी समाजातल्या स्त्रियांना सुद्धा नसावं, आणि ती शेअर करते आणि प्रत्येक कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. म्हणून आजचा पुरस्कार मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या कुटुंबाला मी समर्पित करतो. आणि माझा जन्म पुण्यात या भारत देशात झाला त्याचा मला मनापासून आनंद आहे, अभिमान आहे, आणि तो प्रत्येक मुस्लिम धर्मियांना असावा असं माझं प्रखर मत आहे. धन्यवाद. पण भारतातला मुसलमान जेवढा प्रोटेक्टेड आहे, सुखी आहे किंवा जे काय आहे त्याबद्दल मला मनापासून अभिमान आहे. म्हणून मी 1-2 लाईनीनं माझ्या भाषणाचा किंवा बोलण्याचा शेवट करतो, ज्या मला पहिल्यापासून खूप आवडतात. या ओठांनी चुंबून घेईल हजारदा ही माती, या ओठांनी चुंबून घेईल हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या सगळ्यावर शतदा प्रेम करावे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.